त्याआधी आपण ही दृश्य बघतोय मस्साजोगची। मनोज जरांगे हे मस्साजोगला पोहोचलेले आहेत। आज बीडमध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे, पण दोषारोप पत्रातून समोर आलेले जे फोटो आहेत त्याने मस्साजोग आणि बीडमध्ये संतापाची लाट आहे। वातावरण ढवळून निघालेलं आहे। मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला मनोज जरांगे पोहोचलेले आहेत। मनोज जरांगेंची तब्येत बरी नव्हती, पण त्याही परिस्थितीमध्ये ते मस्साजोगला आलेले आहेत आणि देशमुख कुटुंबियांची ते भेट घेतील। जेव्हा देशमुख कुटुंब आणि मस्साजोगकर हे न्यायासाठी आंदोलन करताना बघायला मिळालं होतं, तेव्हाही मनोज जरांगे त्यांच्या सोबत होते। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी बोलूया। सिद्धार्थ, थोडी तब्येत बरी नाहीये जरांगेंची, तरी जरांगे मस्साजोगला आले देशमुख कुटुंबियांची भेट घेण्याकरता, काय सांगाल? निश्चितपणे मनोज जरांगे पाटील पोहोचलेले आपण बघू शकतो। धनंजय देशमुख त्यांना दुःख, कालचे फोटो बघून आतापर्यंत ते प्रत्येक ठिकाणी आपल्या भावना त्यांना आवरता येत नाहीत आपण बघतोय। काल जसे फोटो बघितले तसे त्यांच्या डोळ्यातून अश्रू काही थांबताना दिसत नाहीत। आता मनोज जरांगे पाटील या ठिकाणी भेटायला आले, दोघांच्या डोळ्यामध्ये पाणी दिसतं या ठिकाणी आपण बघू शकतो। मनोज जरांगे पाटील आणि दोघांचे भेट बघा, दोघांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे। निश्चितपणे ज्या पद्धतीचे फोटो समोर आलेले आहेत ते फोटो बघून देशमुख कुटुंब पूर्णपणे हादरलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील त्यांना आता इथं भेटायला आलेले आहेत आणि आपण बघतोय मनोज जरांगे पाटील यांच्या गळ्यात पडून धनंजय देशमुख। वेळ आणि परिस्थितीच अशी आहे सिद्धार्थ की धनंजय देशमुखांनी अक्षरशः हंबरडा फोडलाय मनोज जरांगेंच्या मिठीत जाऊन। आपला मोठा भाऊ तर गेला आणि आता हे सगळे फोटो समोर आल्यानंतर अख्खा महाराष्ट्रच खरं तर हादरलाय। जरांगे मस्साजोगमध्ये आलेत देशमुख कुटुंबांच्या भेटीला आणि तेव्हाची ही थेट दृश्य आपण बघतोय। सिद्धार्थ, निश्चितपणे सुवर्ण ज्या पद्धतीनं प्रत्येकाला हे फोटो बघून आपल्या भावना आवरता येत नाहीत, त्यांचे स्वतःचे कुटुंब तर ते फोटो त्यांनी अजून पूर्ण बघितलेले नाहीत। कारण धनंजयला मी आता काही वेळापूर्वी बोललो, तो एक फोटो फार काहीच सेकंद मी बघितला, त्यानंतर मी काहीच बघू शकलो नाही। मात्र पहिला फोटो बघूनच मला अंदाज आलेला की कशा पद्धतीनं माझ्या भावाला त्रास दिला असेल, कशा पद्धतीने त्याचा जीव घेतला असेल, अशी भावना त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। आणि निश्चितपणे आपण ते फोटो बघू शकत नाहीत, कल्पना करू शकत नाही आपण। मात्र घरच्या लोकांना तर कशा पद्धतीने ते भावना असतील आपण समजू शकतो। निश्चितपणे अत्यंत दुःखात असलेलं कुटुंबाला हे फोटो समोर बघायला भेटणं हे खरंच खूप मोठं दुर्दैव आहे। मात्र देशमुख कुटुंब आता आलेल्या प्रत्येकाला भेटून आपल्या भावना व्यक्त करतोय। आपण बघतोय मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आले आणि त्यांना बघताच जसा हंबरडा त्यांनी फोडलेला आणि दोघांच्या डोळ्यात त्या ठिकाणी अश्रू आहेत। अजूनही धनंजय देशमुख जे आहे मनोज जरांगे पाटील यांना सोडायला तयार नाही, दोघं एकमेकांना गळ्याला पडून रडतायत आपण बघतोय। निश्चितपणे ही घटनाच एवढी क्रूर आहे की त्यामध्ये काय बोलावं हे सुद्धा सुवर्ण या ठिकाणी सुचत नाही। मात्र निश्चितपणे आता या सगळ्या गोष्टींचा विचार ज्या काही यंत्रणा आहेत, जे काही न्याय देणारी यंत्रणा असेल किंवा सरकार पाऊल उचलणारं सरकार असेल, गांभीर्याने बघेल आणि जे काय अपेक्षित न्याय आहे, ज्या काही मागण्या आहेत त्यात आता सरकार गांभीर्याने अजून लक्ष घालेल ही आशा आपण करायला हरकत त्याला गावासाठी म्हणत होतं, मला वाचवा, गावासाठी नाव घेतलं मला आईकडे मी जाता येत नाही, मला दुःख सहन नाही होत, लेकरांकडे बघतोय सारखं, इथंच बसतोय मी, मला जायची हिंमत नाही होत घरी।
झाले हो रात्री पण मी बघत नव्हतं एवढ्या दिवस काय चाललंय फक्त लढायचं याच्याकडे जायचं. अरे बंद कर फेक ती. मसाजोग बीडमधली ही दृश्य आहेत. ही दृश्य पाहून आणि हा हंबरडा ऐकून आज अख्खा महाराष्ट्र निशब्द झालेला आहे. मसाजोगकर आणि बीडमधलं काय वातावरण असेल याची कल्पनाच आपण करू शकतो. हे फोटो समोर आल्यानंतर सगळं आतमध्ये साठवून ठेवलेलं जे होतं देशमुख कुटुंबाने ते सगळं ढवळून निघालेलं आहे. अस्वस्थ करणारं आहे हे सगळं.